केंद्रीय सहकार आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज एलएस मराठीच्या मुख्य कार्यालयाला सदिच्छा भेट दिली आहे। यावेळी एलएस मराठीच्या परिवारानं मुरलीधर मोहोळ यांचं स्वागत केलंय। यावेळी मुरलीधर मोहोळ यांनी एलएस मराठीचं कौतुक केलं असून कमी कालावधीत लोकप्रिय झालेलं एलएस मराठी म्हणून उल्लेख केलाय। तसेच एलएस मराठीच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात। नमस्कार। एलएस मराठीच्या पुण्यातील मुख्य कार्यालयाला भेट देण्यासाठी मी आज इथे आलो। पुण्यामध्ये बानेरच्या या भागामध्ये एक चांगला अद्ययावत आणि खूप सुसज्ज अशा पद्धतीचं एक कार्यालय एलएस मराठी चॅनेलचं जे इथं आहे त्याला भेट देताना मनापासून आनंद वाटतो की खूप कमी दिवसामध्ये खूप चांगल्या प्रकारे एक लोकप्रिय ठरलेलं चॅनेल आहे आणि आज त्या सर्व मंडळींशी त्यांच्या प्रतिनिधींशी इथे भेट होतीये, चर्चा होतीये आणि जवळनं पाहायला मिळालं की खरं तर एखादं न्यूज चॅनेल चालणं किंवा चालवणं हे किती सोपं नसतं, किती अवघड असतं हे इथं आल्यानंतर प्रत्यक्ष त्याचं मला असं वाटतं मलाही माहिती होतीये। त्यामुळे न्यूज रूम असेल, बाकी सगळी ही सिस्टीम लागलेली आहे, सगळं हे पाहताना एक मला असं वाटतं एक चांगल्या प्रकारची एक सुसज्ज अशी व्यवस्था एखाद्या न्यूज चॅनेलची कशी असेल याचं एक समाधान नक्की वाटतंय। एलएस मराठी मी म्हणाल तसं की कमी काळामध्ये खूप चांगल्या प्रकारे लोकप्रिय होताना दिसतंय। निष्पक्षपणे समाजातल्या अत्यंत बारीक सारीक गोष्टींचं निरीक्षण चॅनेलच्या माध्यमातून मांडलं जातंय। अनुभवी पत्रकार या चॅनेलमध्ये काम करताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे इन अँड आउट मला दोन्ही बाजूने पाहायला जे जाणवतंय खूप चांगल्या प्रकारे एक एलएस मराठी चॅनेलचं काम हे चालू असलेलं दिसतंय, जाणवतंय। त्यामुळे मी आज या कार्यालयाला शुभेच्छा देण्यासाठी आलो। मी मनापासून चॅनेलला, त्यांच्या सर्व परिवाराला शुभेच्छा देईन आणि अशाच प्रकारचं म्हणजे खरं तर लोकशाहीमध्ये अत्यंत महत्त्वाचा स्तंभ पत्रकारिता समजला जातो आणि पत्रकारिता म्हणजे विश्वासार्हता, तर ती विश्वासार्हता सुद्धा कमी दिवसामध्ये संपादन केल्याचं पाहायला मिळतं एलएस मराठीनं। त्यामुळे खूप खूप शुभेच्छा, मनापासून शुभेच्छा, अभिनंदन।